नमस्कार मैत्रिणींनो, तर मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवताना काय होतं ना, कोणता नेक शिवावा कोणता नाही, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. तर ह्या ठिकाणी खूप सुंदर मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे. ती पण असणार आहे बोटनेक मध्ये. ठीक आहे, तर बोटनेक मध्ये आपण पोटली डिझाईन मध्ये खूप सुंदर असा या ठिकाणी नेक डिझाईन बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउज साठी या प्रकारची डिझाईन तयार करू शकता. खूप सुंदर दिसते. तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण आता ब्लाउज घेतलेला आहे. तर बोटनेक ब्लाउज बॅक डिझाईन आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम कॅनव्हास घेतलेला आहे. ऍक्च्युली मी थोडक्यात या ठिकाणी ड्रॉ करून घेतलेला आहे, कारण काय होतं ना, खूप मेजरमेंट टाकण्यामध्ये वेळ जातो. ठीक आहे, तर आधी अस्तरवरती मार्किंग केलेलं आहे गळ्याचा. त्याच्यानंतर इथे आपण कॅनव्हास वरती जसाचा तसा गळा हा या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आतील जसा शेप आहे तसंच बाहेरून पण 1 इंचावरती शेप दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही पण ह्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती मार्किंग केलेलं असेल ना, ते तर तुम्हाला कटोकट ह्या ठिकाणी दिसतं. ते बरोबर तुम्ही पेनाच्या सहाय्याने किंवा चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायचं. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कट करून घेणार आहोत. ओके, या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण सेम ते मार्किंग दिसतंय. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपण मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अस्तर घ्यायचंय. अस्तरवरती आपल्याला हा कॅनव्हास जो आहे तो व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचंय. ओके, इस्त्री केल्यानंतर ते बरोबर फॅब्रिकला चिपकून जातं. एक बाजू शाईन असते. ठीक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तर बघा, शाईन बाजू माझी खालच्या बाजूने ते मी उलट करून घेतलंय, परंतु आपले जे मार्किंग आहे ते दिसतंय या ठिकाणी. ठीक आहे, हवं असेल तर दिसत नसेल तर थोडंसं डार्क करून घेऊया आपण. अशा पद्धतीने आपण पिनअप सेटअप करून घेतलेले आहेत. आधी इस्त्री करून घेते. ठीक आहे, इस्त्री केल्यानंतर पिनअपची आवश्यकता नाही. बघा, इस्त्री मी करून घेतली, पिनअप काढून टाकलेले आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित मेन जो अस्तर आहे त्याचं सेंटर काढून घ्यायचं. आता या ठिकाणी ह्या पद्धतीने पेनाच्या साहाय्याने हवं असेल तर तुम्ही डार्क करून घ्या पुन्हा, म्हणजे मार्किंग हे आपल्याला व्यवस्थित दिसावं म्हणून. आणि इथपर्यंत आपला हा पॅच येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे आपण पोटली डिझाईन तयार करून घेणार आहोत. पोटली डिझाईनसाठी आपल्याला छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आणि थर्माकोलचीच पोटली आपण बनवणार आहोत. ज्यांना पण पोटली बनवता येत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, ते बघा, तुम्ही सर्च करा आणि त्या पद्धतीने पोटली बनवा. आता पोटली आपण डायरेक्ट बनवून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपण पोटली डिझाईन ही 1-1 इंचावरती लावणार आहोत. थोडीशी आपल्याला या ठिकाणी खूप जास्त हे लावायचे नाहीत, थोडंसं गॅप देऊन लावायचं आहे. तर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीनेच लावायचं आहे. कॅनव्हास आतमध्ये गेला पाहिजे आणि पोटली बाहेर निघायला पाहिजे. अशा पद्धतीने अंडरग्राऊंड आपण या ठिकाणी पोटली डिझाईन लावणार आहोत, जेणेकरून मेन फॅब्रिक हा बाहेर कुठेही दिसायला नको. ठीक आहे, नाहीतर मग खूप विचित्र ब्लाऊज दिसतो. अबोडधोबड नाही, आपल्याला पूर्ण प्रॉपर फिनिशिंग मध्ये या ठिकाणी ब्लाऊज स्टिच करायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपण ब्लाऊज घेतलेला आहे. पोटली डिझाईन या ठिकाणी व्यवस्थित आपण लावून घेऊया. दुसऱ्या साईडचा पण गोलवा शेप जिथे आपण मार्किंग केले सर्व ठिकाणी आपल्याला याच प्रकारे पोटली डिझाईन ही लावायची. आपण थर्माकोलची लावलेली, थर्माकोलची पोटली लावायला सोपी पडते आणि मोतीची जी असेल किंवा मण्यांची आपण बनवतो ती थोडीशी अवघड जाते लावण्यासाठी, ती सिंगल दाबावरतीच लावायला लागते. ओके, या पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण आपण पोटल्या बऱ्यापैकी या ठिकाणी व्यवस्थित अटॅच करून घेतलेले आहेत. धागे वगैरे एक्स्ट्राचे असते ते कट करून घ्यायचे. आता इथे आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं. मेन फॅब्रिक घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ठेवून आणि जो ब्लाऊज आहे तो आपल्याला अलट पलट करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मेन फॅब्रिक घेतलेला आहे. सॉरी, या ठिकाणी आपण उलट ठेवलेले, पानगळा हा आपण उलटा घेतलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, अशा पद्धतीने घेतलेले आहे. त्याच्यानंतर पिनअप लावून घ्या. तुम्ही एकदा अस्तरवरती सेंटर चं मार्किंग करून एकदा कॅनव्हास हा सेट केला ना,
मग मेन फॅब्रिक वरती करण्याची आवश्यकता राहत नाही. ठीक आहे, कारण मेन फॅब्रिक हा आपला एक्स्ट्राचा कटिंग असतो. आता जसंच्या तसं मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, या पद्धतीने आपण पटापट शिलाई मारून घेऊया. पोटली जी लावलेली त्याचे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते व्यवस्थित आतमध्ये दाबलं जायला पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारत यायचंय. फॅब्रिक पण व्यवस्थित कव्हर करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता दुसऱ्या साईडला पण सेम प्रोसेसने आपण शिलाई मारून घेऊया. बघा, अगदी तुम्हाला एखादी डिझाईन शिकायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघा. अर्धवट बघितल्याने काय होतं ना, अर्धवट माहिती मिळते आणि मग ब्लाऊज कुठेतरी बिघडवतो आपण. तर असं करू नका. कोणताही व्हिडिओ बघा तुम्ही, परंतु तो व्यवस्थित बघा. छोटे छोटे जे पॉइंट्स असतात ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता इथे आपण शिलाई मारून झाल्यानंतर काय करायचंय, साईडने आपल्याला या ठिकाणी आधी पॅच हा काढून घ्या. कारण पॅच व्यवस्थित परफेक्ट काढून ठेवायचा आहे आणि तो आपल्याला काय करायचंय, काठ जो असेल ना त्याच्यापासून तिथे पॅच लावायचा आहे. म्हणजे व्यवस्थित लुक येईल गळ्याला. 2 लाईन सोडून आपण हा कॅनव्हास कट केलेला आहे. तुम्हाला पण याच पद्धतीने कट करायचा आहे. म्हणजे गळ्याचा शेप आपण कट केलेला आहे. ओके, या पद्धतीने कट केल्यानंतर इथला जो कोना आहे तो व्यवस्थित स्क्रूच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्या. ओके, अगदी टोकदार वस्तू पण घेऊ नका. कधी कधी फॅब्रिक हा हलका असेल तर त्यावेळेस जे पण आपण वस्तू घेतो टोक काढण्यासाठी ते अगदी फॅब्रिक मधून बाहेर येतं. त्याच्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी स्क्रूचा वापर करा. शक्यतो आपल्या मशीन बरोबर छोटे स्क्रू येतात ते. व्यवस्थित फॅब्रिक सेट करायचंय. फॅब्रिक थोडासा अगदी स्मूथ नाजूक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सावकाश पद्धतीने या ठिकाणी मी शिलाई मारते. आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, साईडचा जो पार्ट आहे तो सेम प्रोसेसने या ठिकाणी तयार करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इथे पटापट शिलाई मारून घेऊया. आता इथे फिनिशिंग मध्ये जर आपल्याला शिलाई मारायची असेल ना तर त्यावेळेस खूप सावकाश पद्धतीने, ऑलरेडी पोटली पण आहे, पोटलीवरती शिलाई नको जायला, अशा या दृष्टीने व्यवस्थित शिलाई मारा. आता साईडने पण आपण शिलाई मारून घेऊया. बघा किती सुंदर फिनिशिंग मध्ये या ठिकाणी आपला बॅक साईडचा पार्ट हा जोडून झालेला आहे. बघा, या पद्धतीने आपण व्यवस्थित तयार करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, हा जो बॅक साईडचा पार्ट आहे ना त्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर इस्त्री मी नंतर करेल. ठीक आहे, आधी आपण डिझाईन पूर्ण बघून घेऊया. दुसऱ्या साईडचा पण पार्ट मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेते. धागे वगैरे एक्स्ट्राचे होते ना ते मी इथे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घेतलेले आहेत. बघा, खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे. दुसरा पार्ट पण आपण तयार करून घेतलेला आहे. ओके, सेम प्रोसेसने तयार करायचं, त्याच्यामुळे दोन्ही पार्ट दाखवायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्येच उलट आपला वेळ जास्त जातो. आता बघा, हा काठ माझ्याकडे थोडासा शिल्लक होता. ओके, त्याच्यामुळे मी तो घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने थोडक्यात जो पॅच आपण काढला होता तिथला कट केलेला गळ्याचा आतमधचा भाग तो मी साईडला ठेवून दिलेला. त्याच्यातूनच आपण परफेक्ट असं मार्किंग केलेलं आहे. वरच्या बाजूने आपल्याला काय करायचंय, कॅनव्हास लावून अलट पलट करून घ्यायचंय. अस्तरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. आता या ठिकाणी पॅच आपण व्यवस्थित इस्त्री करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीने अलट पलट करून घ्यायचंय वरच्या बाजूने. ठीक आहे, दाब शिलाई वगैरे व्यवस्थित द्यायची आहे. त्याच्यानंतर साईडने पण आपण शिलाई मारून घेणार आहोत. जसं आपण मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक पण आपण इथे कट करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला काय करायचं, व्यवस्थित
जो पॅच आहे तो पुन्हा मी घेणार आहे आणि त्याच्याने काय करणार इथे मार्किंग करून घेणार आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे व्यवस्थित थोडस 2 लाईन आपलं शिलाईमध्ये गेलं ना ते अंतर तिथे सोडायचं आहे. ठीक आहे, मी या पद्धतीने घेतलेलं आहे, नाही तर मग ब्लाऊज बिघडतो. अशा पद्धतीने घेतलं आणि आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट सेम प्रोसेसने आपण तयार करणार आहोत. आणि इथे मी जी अरीवर्क मधची स्टोन चेन मिळते ना ती या ठिकाणी लावणार आहे. ओके, तर ती आपल्याला फॅब्रिक गम किंवा 700चा जो गम असतो तो घेऊन आणि आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची ती. तर ती मी खूप एंडिंगला करणार आहे. तुम्हाला कोणतीही या ठिकाणी लेस जॉईन करायची असेल तर करू शकता. या ब्लाऊजचा शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे, तर तुम्ही बघा तो. त्याच्यामध्ये नेकला मी लावलेले आहे आणि कस्टमरने ॲक्च्युली नॉट सांगितली, परंतु या ठिकाणी मी बटन तुम्हाला आता या ठिकाणी फक्त शो म्हणून लावून दाखवते. ठीक आहे, म्हणजे नॉट ऐवजी माझ्या मते बटन जास्त सूट होतं, परंतु प्रत्येक कस्टमरचं काय होतं या ठिकाणी वेगवेगळी डिमांड असते, त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला टीच करावं लागतं. त्याच्यानंतर इथे बघा आतमधून फिनिशिंग किती सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. पोटली डिझाईनचा कोणताही फॅब्रिक हा बाहेर आलेला नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाईन तयार केली खूप सुंदर पद्धतीने तयार होते. ठीक आहे, या ठिकाणी आता आपण टक्स घेतलेला आहे. टक्स हा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या साईडला पण लगेच येतो. ठीक आहे, तुम्हाला तर थोडंसं पेंट दिसत असेल, परंतु माझ्याजवळ ब्लाऊज असल्यामुळे मला ते कुठे मार्किंग आहे काय ते सर्व दिसतं या ठिकाणी. आता इथे आपण व्यवस्थित जो टक्स आहे तो व्यवस्थित टिच करून घ्यायचा आहे. टक्स आपण 4.5 इंचाचा घेत असतो. तुम्ही किती इंचाचा घेता ते मला नक्कीच सांगा. 4.5 ते 4 इंच टक्सची उंची घेणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती जास्त जाऊ नका. ठीक आहे, या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची. कंबरपट्टी आज मी तुम्हाला डबल फोल्ड करून नाही लावणार. ठीक आहे, तर मी थोडंसं बॅक साईडचा भाग आहे ना चेक करत होती. ॲक्च्युली पेपर कटिंगमध्ये जो कमरेचा साईडचा भाग आहे ना तो मी कट केलेला नाहीये. मला आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कट करून घेतलेले साईडचा पार्ट. मी आधी कट केलं नव्हतं, तुम्ही पेपर कटिंगमध्ये कट केलेलं असेल तर इथे नाही करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर कमरेची पट्टी लावून घेतलेली आपण आणि या ठिकाणी बटन मी तुम्हाला ठेवून दाखवते. तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला ते मला नक्कीच सांगायचं आहे. आणि ह्या प्रकारचे जर तुम्हाला डिझाईन शिकायचे असतील, परफेक्ट कटिंग शिकायचं असेल तर नक्कीच आपला ॲडव्हान्स क्लास तुम्ही जॉईन करू शकता. टोटल बोटनेकचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतील. बोटनेकचे प्रकार प्लसमध्ये गळेसुद्धा वेगवेगळे पफ स्लीव्ज वगैरे शिवून दाखवले जातात. या ठिकाणी आपण हात शिलाईची पट्टी लावली नव्हती, ती या ठिकाणी मी लावून घेते आधी. तर मी ह्यावेळेस आहे ना सिंगल लावते. मी नेहमी तुम्हाला डबल अस्तर फोल्ड करून आणि मग कमरेची पट्टी लावून दाखवत होती, परंतु या ठिकाणी सिंगल पण लावू शकता. काही वेळेस काय होतं ना आपल्याकडे कमी फॅब्रिक शिल्लक असलं का त्यावेळेस आपल्याला फॅब्रिकची म्हणजे किती लागणार आहे काय लागणार ते लगेच समजतं. ओके, आणि मग त्या अशा वेळेस आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार. तर या पद्धतीने आपलं परफेक्ट ब्लाऊज हा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, फायनल लुक बघा. थोडंसं या पद्धतीने तुम्हाला पण परफेक्ट गळा तयार करायचा आहे. परफेक्ट कटिंग टिचिंग शिकायचं तर नक्कीच आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला त्याच्यावरती हाय करायचं आहे आणि तुम्ही ॲडव्हान्स क्लास करू शकता. डिझाईन वगैरे शिकायला मिळतील.